पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम आणि अगदी सुरुवातीला या क्षणाची प्राईम बातमी आणि ती म्हणजे धनुष्यबाण कुणाचा यावरती आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलाय आणि या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडून 4 आठवड्यांची मुदत मागितलेली होती आणि त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार देण्यात आलेला आहे। ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्ट पर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे। त्याआधी राज्यातील सत्ता संघर्षावर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर 23 ऑगस्ट पर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागणार आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी यावेळेला या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। खरं तर ठाकरे गटाचं टेन्शन यावेळेला वाढलेलं असणार आहे, कारण थेटपणे आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्र जमा करण्यासाठी ते समोर आणण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी दिलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही गटातील वाद शिगेला पोहोचताना दिसतोय का आणि अखेर पुन्हा एकदा टेन्शन वाढलंय का? प्रशांत, बरोबर आहे विशाल, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 आठवड्याची मुदत मागितली होती सगळे कागदपत्र आणि पुरावे देण्याकरिता, पण निवडणूक आयोगाने त्यांची जी मागणी आहे ती नाकारली आहे आणि त्यांना फक्त आता 15 दिवसाचा कालावधी दिला। यापूर्वी 8 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र द्यायचे होते, त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा एकदा पत्र देण्यात आलं आणि 1 महिन्याची मुदत मागण्यात आली होती, पण आता फक्त 15 दिवस मिळाल्याने खास करून उद्धव ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे। एकीकडे दुसरीकडे शिंदे गटाचंही टेन्शन वाढलं, त्यांनाही 15 दिवसाचे आता सगळे पुरावे द्यायचे आहेत। त्यामुळे आता आगामी 15 दिवसानंतर जेव्हा संपूर्णपणे 22 तारखेपर्यंत पुरावे देण्यात येईल, त्यानंतर 23 ऑगस्टला काय केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं होणार आहे। पण महत्त्वाच्या या घडीला की उद्धव ठाकरे गटाची मागणी जी होती 1 महिन्याची ती नाकारलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने। विशाल, बरोबर आहे, मात्र येत्या काळातली 22 आणि 23 तारीख दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार एवढं निश्चित। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यात 2 दिवसांपूर्वी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली। शपथविधीनंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती खातेवाटपाची, मात्र खातेवाटपाची यादी न येता ध्वजारोहणाची यादीच थेट समोर आलेली आहे। तब्बल 19 मंत्र्यांची ध्वजारोहणाची यादी सचिवांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याला जिल्हा देण्यात आलेला आहे आणि 19 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असेल, तर उर्वरित ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा खातेवाटप कधी याची चर्चा रंगू लागलेली आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणते मंत्री हे ध्वजारोहण करतील या संदर्भातली जी यादी जाहीर झालेली आहे त्यानुसार समजून घेऊयात कुणाकुणावरती कोणत्या कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी ध्वजारोहणासंदर्भातली यावेळेला देण्यात आलेली आहे। तर अगदी सुरुवात जी आहे ती आपल्याला करावी लागणार आहे ती म्हणजे ध्वजारोहणाच्या यादीमध्ये नाव येतंय ते म्हणजे सगळ्यात आधी नागपूर। तर त्या ठिकाणी ध्वजारोहण पार पडणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार, पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण 19 जिल्हे आहेत आणि 19 मंत्र्यांचा समावेश आहे। त्यामध्ये नाशिकची जबाबदारी असेल ध्वजारोहणाची गिरीश महाजनांकडे, धुळ्याची दादा भुसेंकडे, जळगाव अर्थातच गुलाबराव पाटील, तर ठाणे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्या ठिकाणचं ध्वजारोहण पार पडताना दिसेल। त्यानंतर बोलूयात मुंबई उपनगरामध्ये मंगल प्रभात लोढा, सिंधुदुर्गात दीपक केसरकर, रत्नागिरीमध्ये उदय सामंत, परभणीमध्ये अतुल सावे हे ध्वजारोहण करताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत। तर औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे, सांगलीमध्ये सुरेश खाडे, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित, उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत ध्वजारोहण करतील। ध्वजारोहणाची तब्बल 19 जणांवरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। पुढचा क्रमांक लागतो साताऱ्यासाठी शंभूराज देसाईंचा, जालना अब्दुल सत्तार, यवतमाळ संजय राठोड। तर अशा प्रकारे ध्वजारोहणाची ही संपूर्ण जबाबदारी या मंत्र्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे। त्यानंतर बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यामध्ये शिंदे फडणवीसांचं नवं सरकार आल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी राज्याला मंत्रिमंडळ मिळालं, मात्र 2 दिवसांपूर्वी शपथ घेतलेले राज्याचे मंत्री अजूनही खात्यांविनाच आहेत आणि आता हे खातेवाटप आणखी लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे, कारण शपथ घेतल्यानंतर सर्वच मंत्र्यांकडून त्यांच्या खात्यासाठी
आणि बंगल्यासाठी 2 ते 3 पर्याय मागवण्यात आलेले आहेत. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी कुठलेही पर्याय दिले नसल्याचंही म्हटलेलं आहे. कोणालाही पर्याय दिलेले नाही आहेत. मुख्यमंत्री महोदय जे खातं ज्यांना देतील त्या खात्यावर सर्व मंत्री काम करतील. आजही आम्हाला आज रात्री संध्याकाळपर्यंत जबाबदाऱ्या मिळेल अशी अपेक्षा आहे आणि ह्या जबाबदाऱ्या मिळण्यासाठी आम्हाला अजून काही वेळ, घंटे किंवा एखादा दिवस बी लागू शकतो आणि ते मिळाल्यानंतरच खरी म्हणजे कामाची सुरुवात असते. कॅबिनेटमध्ये आपल्याला माहीत असेल की काल देखील कॅबिनेटनं अतिशय लोकांच्या मनातले निर्णय घेतलेले आहेत. मी ज्या भागाचं नेतृत्व करतो तिथं 30 वर्षापासूनची 35 वर्षापासूनची एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती. त्याला देखील 522 कोटी रुपये काल शिंदे फडणवीस सरकारनं मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळे खाते वाटप जरी नसलं तरी काम कुठे थांबलेलं नाही, परंतु खाते वाटप देखील येत्या काही कालावधीमध्ये होईल. खाते वाटप कधी होणार? या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे सर्व जाहीर करू. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे सर्व जाहीर करू. 2 दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्यानंतर खातेवाटप कधी होणार असा सवाल विचारला जातोय. येत्या 2 दिवसात नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसंच येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यातल्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. खाते वाटपाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला रूल्स ऑफ बिझनेसची माहिती देतो की खाते वाटप झालं नाही म्हणून सरकारचं कोणतेही कामकाज अटकत नाही. हे खरं आहे की खाते वाटप वेगाने व्हावं आणि खाते वाटप हे लवकर झालं तर मंत्र्यांना आपापला विभाग त्याच्याबद्दलची सूक्ष्म माहिती घेता येते आणि त्या दृष्टीनेच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसात खाते वाटप निश्चित होईल. सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील. महाविकास आघाडीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडी नैसर्गिक युती नव्हती, विपरीत परिस्थितीमध्ये एकत्र आलेलं सरकार होतं असं त्यांनी म्हटलंय. विपरीत स्थितीमध्ये तिघांचं हे सरकार बनलं असं पटोलेंनी स्पष्ट केलं. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. ची काही नॅचरल अलायन्स नाही आहे. हे अलायन्स आमचं एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस केलं. काय आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात बसायचं हा निर्णय जनतेने मॅन्डेट दिला होता. त्या जनतेच्या मॅन्डेटप्रमाणे आम्ही विरोधी पक्षात काम करायची आमची मानसिकता होती. अध्यक्षांचा निर्णय हा पक्षाचा निर्णय असतो, त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वात बांधील राहायचा. अध्यक्षांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आहेत. हे दोन्ही मिळून जो निर्णय घेईल तो पक्षाला मान्यच करावा लागेल. महाविकास आघाडीच्या वतीनंच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब स्वतः उपस्थित होते आणि काँग्रेसच्या वतीनं त्यांनी त्यांची मतं देखील स्पष्टपणानं मांडलेली आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीवरून काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलेली असतानाच आता राष्ट्रवादीकडूनही नाराजीचा सूर लावण्यात आलेला आहे. विरोधी पक्ष नेतेपदी नाव जाहीर करत असताना मित्रपक्षांनाही विचारात घेतलं असतं तर बरं झालं असतं असा टोला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी लगावलाय. शिवसेनेने इतर 2 पक्षांना चर्चा करून जर केलं असतं तर ते अधिक चांगलं दिसलं असतं, पण त्यांनी तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने थोडीशी चर्चा बाळासाहेब थोरात यांच्याशी त्याच दिवशी सकाळी पत्र देण्याच्या आधी केलेली होती, पण त्यात जास्त संख्याबळ ज्यांच्याकडे आहे त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो अशी साधारणपणे पूर्वीपासूनची परंपरा आहे. पण इतरांचा पाठिंबा हा नेहमीच विरोधी पक्ष नेता घेण्याचा प्रयत्न करतो.
दांडे यांची नियुक्ती करत असताना शिवसेनेने तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का त्याची चर्चा केली? याही बाबतीत चर्चा झाली. आमची अपेक्षा एवढीच आहे की महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. आजही आमचा आग्रह आहे की ते विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि याला कारणही आहे. शेवटी असं आहे की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे आहे अजितदादांच्या रूपानं, विधान परिषदेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. आता संख्याबळ पाहता आमचं जवळपास सर्व समान आम्ही आहोत, तर विरोधी पक्ष नेतेपद हे काँग्रेसला देणं आवश्यक आहे या मताचा मी आहे. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि शिवसेनेतले अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय. त्यातच विधिमंडळाच्या कामकाज समितीत शिंदे गटातील सदस्यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सदस्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून विधिमंडळ कामकाज समितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. या पत्रावर विधानसभा अध्यक्षांनी पत्रावरती कायदेशीर सल्ला देऊन उत्तर देऊ असं सांगितलंय. शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून पक्षप्रमुखांनी दिलेलं नाव जे गटनेता म्हणून आहे ते आणि प्रतोद म्हणून ते सर्वमान्य आहे आणि घटनेच्या तरतुदीप्रमाणे शिवसेनेच्या आजही शिवसेना पक्ष याच्या वतीने बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीवरती ते नाव घेतलं पाहिजे आणि म्हणून तसं रितसर पत्र आम्ही अध्यक्षांना दिलं आहे. अध्यक्ष त्याच्यावरती निर्णय घेतील. शिंदे गटामधील कॅबिनेट मंत्र्यांनी शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. दीपक केसरकर, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि संजय राठोड या मंत्र्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत आपण कार्यभार स्वीकारणार असल्याचं या मंत्र्यांनी सांगितलं. आम्ही अभिवादन माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला करून केलेला आहे. आशीर्वाद आम्ही साहेबांचे घेतलेले आहेत. अद्याप आम्ही पदभार स्वीकारायचा आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्रिपदाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो. यापूर्वी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्याही वेळेस आलेलो होतो. पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी आता आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं जे बाळकडू आम्हा सर्व शिवसैनिकांना दिलेले येणाऱ्या काळामध्ये त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याकरता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आमच्या जीवनातलं हे ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही पुढचं काम करू शकत नाही आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की साहेबांच्या आशीर्वादामुळेच आज ही संधी आम्हाला मिळाली. 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची घेऊन आम्ही काम केलं. बाळासाहेबांच्या विचारामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्यांदा 4-4 वेळा आमदार बनण्याची खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संधी मिळाली. मंत्री झालो आणि वंदनीय बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आज पवित्र दिनी मंत्री झाल्यानंतर वंदन करावं म्हणून आज त्यांच्या या स्मृतीस्थळावर आम्ही येऊन दर्शन घेतलेलं आहे. दरम्यान शिंदे गटामधील मंत्र्यांनी समाजकारणाचं बाळकडू ज्या बाळासाहेबांकडून घेतलं त्यांच्या स्मृतीस्थळी पदभार स्वीकारण्याआधी नतमस्तक झालो असल्याचं मंत्र्यांचं म्हणणं होतं. शिंदे गटाचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या पर्यटन खात्यावरती असणार आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यटन खात्यासंदर्भात 2.5 वर्षात जितकं काम केलं त्यापेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा मानस दीपक केसरकरांनी बोलून दाखवलाय. पर्यटन खातं कोणाकडे येईल मला माहिती नाही, परंतु ते आदित्य साहेबांकडे होतं. आपल्याला सुद्धा माहिती आहे त्यांनी किती काम केलं 2.5 वर्षामध्ये. अर्धा मिळालं ना. त्यांनी किती काम केलं 2.5 वर्षामध्ये आणि येणारा पर्यटन मंत्री 2.5 वर्षामध्ये काय करून दाखवू शकतो याच्यामध्ये जर फरक दिसला तर मात्र महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा अधिकार त्यांना राहणार नाही. म्हणून ज्याला आपण फिरतो त्याला आपण महाराष्ट्रासाठी काय केलं आहे याचा सुद्धा विचार करायला लागतो आणि नंतर दुसऱ्यावर टीका करायला लागते. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावरती आव्हाड यांनी टीका केली होती। त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं। जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता आणि या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे। जितेंद्र आव्हाडांना उत्तर देण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत। तर नेमकं काय आहे अनंत करमुसे आणि जितेंद्र आव्हाड प्रकरण पाहूयात। तर ठाण्यामध्ये कावेसर भागामध्ये अनंत करमुसे राहतात। 5 एप्रिल 2020 ला समाज माध्यमावरती आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं। आव्हाडांच्या निवासस्थानी करमुसेंना त्यानंतर नेण्यात आलं। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। तर वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटकही झाली। त्यानंतर 14 ऑक्टोबर 2021 ला पोलिसांनी जबाब नोंदवला। जबाबानंतर ठाणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यानंतर 10,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आला। पाच एप्रिल 2020 ला समाज माध्यमावरती आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण गाजलं होतं। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचंही समोर आलेलं आहे। त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी देखील चर्चा होती, पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांची खतखत पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं नाही यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल। पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मग तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील। त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही। चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं। आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील, त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही। ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने, तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही। त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोरात प्रयत्न करून ते मिळवावं, नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही। आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू जानकरही करतो। त्यानंतर बातमी येते ती म्हणजे जालन्यातून, कारण जालन्यामध्ये आयकर विभागानं टाकलेल्या धाडीत प्रचंड घबाड हाती लागलं आणि त्या धाडीमध्ये इतक्या नोटा मिळाल्या की त्या बँकेमध्ये नेऊन मोजाव्या लागल्या। तर 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा करण्यात आलेला आहे। हे गाणं जालन्यात खरं ठरलंय। व्यापाऱ्याकडे इतका पैसा सापडला की त्याच्यासाठी पैसा संकट ठरलं। जालन्यातला हा सगळ्यात मोठा छापा होता। जालन्याला अनेक वर्षांपासून एक उपमा देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जालना सोने का पालना। जालन्याला सोने का पालना का म्हटलं जातं हेही दृश्य पाहून आता सगळ्या जगाला कळलं, कारण इथे तर पाहावं तिथं नोटाच नोटा पाहायला मिळतायत। जमिनीवर आणि टेबलावर नोटांची थप्पीच रचण्यात आली आहे। तब्बल 35 कापडी पिशव्यांमधल्या नोटांची बंडलं मोजण्याकरता सकाळी 11 वाजता सुरुवात झाली, तर मोजणी पूर्ण होण्याकरता रात्रीचा 1 वाजला। मोजणीसाठी तब्बल 12 यंत्र लागली। आयकर विभागाच्या छाप्यात 58 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल 13 दिवस लागले। 32 किलो सोनंही आयकर विभागाच्या हाती लागलं। सोन्याची बिस्किटं, सोन्याच्या विटा आणि हिरे जप्त करण्यात आले। दागिन्यांची बाजारभावानुसार 16 कोटी इतकी किंमत आहे।
इतकंच नव्हे तर 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे। जालन्यातल्या 4ही स्टील व्यावसायिकांपैकी 3घांकडे रोख रकमेसह वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगल्यांची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। एकंदरीतच शहराच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा छापा ठरला। आयकर विभागाच्या पथकाने या ठिकाणी झाडाझडती केली होती आणि याच बँकेमध्ये आयकर विभागाने जे काही घबाड सापडलेला होता त्या नोटांची मोजणी देखील केली होती। तब्बल 14 तास या ठिकाणी मोजणीसाठी आयकर विभागाला लागले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोख रकमेचा घबाड सापडलेला होता। विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना। जालन्यानंतर बातमी आहे थेट दिल्लीतून, कारण दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय। दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 2000हून अधिक रुग्ण आढळून आलेले आहेत। दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती करण्यात आलेली आहे। देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 16,299 रुग्ण सापडले। दरम्यान मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 800 रुग्ण आढळून आलेले आहेत। बातमी पुन्हा एकदा राज्यातली, तीही पुण्यातून। पुण्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे खडकवासला धरण हे आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरणामधून 26,809 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। मुठा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेलेला आहे। नदी पात्रात पार्क केलेल्या गाड्या या बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ पाहायला मिळाली। पाणी वाढल्यावर रिवर्स टाकलाय काय सण आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मायना कोळ्यांच्या दुनियेचा। कोळी बांधव वर्षभर ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहतात तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा। कोकणातील कोळी बांधवांमध्ये यंदा नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली। रत्नागिरीतल्या डोरलेकर वाडी इथल्या कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं पूजा करत गाजत वाजत मिरवणूक काढत समुद्राला नारळ वाहिला आणि यावेळी चिमुरड्यांचा उत्साह देखील पाहण्यासारखा होता। यावेळेला आपण पाहतोय की कोळी बांधवांनी कशा प्रकारे हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी थेटपणे आपल्या होड्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी नारळ अर्पण केला, तर दुसरीकडे नारळाची पूजा अर्चा करणाऱ्या यावेळेला कोळी भगिनी आपण पाहतोय। तर दुसरीकडे लहानग्यांचा उत्साह देखील वाखाणण्याजोगा होता। तर वाजत गाजत मिरवणुका काढत आज अखेर सर्व कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे।